नमस्कार सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. चला तर बघा, मी नाश्त्याला बनवत आहे पोहे. चला तर बघा, मस्तपैकी असे पोहे तयार आहे. चला तर बघा, मस्तपैकी चहा बी तयार आहे. चला चला तर बघा, मला भांडे घासायचे आहेत. आता भांडे घासल्याच्या नंतर स्वयंपाक पण करायचा आहे. चला तर बघा, माझे भांडे घासणं झाले आहेत. भांडे घासले झाल्यानं कपडे पण धुवून घेते, कारण की सकाळी पोहे खाल्ल्याच्या नंतर कोणाला भूकच नाही, म्हणून सगळं काम झाल्याच्या नंतर स्वयंपाक करते. चला तर बघा, आता मी कपडे धुवून घेते. झाले आहे माझे कपडे धुणं. चला तर बघा, आज जेवणामध्ये आहे शेपूची भाजी आणि भाकरी. मिरची तळली की लगेच टमाटे टाकून द्यायचे. मीठ मी अगोदरच टाकून होतं. बघा, भाजी शिजायसाठी झाकून ठेवते आता. चला तर बघा, मी भाकरी करून घेत आहे. भाकर झाली, आता एक पण काढायचं. हे डोक्याला पटकन. चला तर बघा, आता झालेली आहे भाकरी. आता आम्ही जेवण करून घेता. हे बघा, आपला स्वयंपाक झालेला आहे. आता दुपारचे वाजले आहे 2. आता आम्ही जेवण करून घेता. चला तर या मग जेवण करायला. चला तर बघा, संध्याकाळचे वाजले आहेत 5. आता मी करते चहा. चहा झाल्याच्या नंतर कपडे पण काढून आणलेले आहेत, त्याच्या पण घड्या करायच्या. घड्या करून घेते आणि चहा करते. चला तर बघा, मी चहा करायला साखर टाकलेली आहे 1 वाटी, छोटी वाटी. 2 चमचे पत्ती टाकते. बघा, मस्त असा चहा उकळलेला आहे, त्याच्यात मी दूध टाकून घेते. कपड्याच्या पण घड्या झालेल्या आहेत. दुपारचे थोडे भांडे पडे, ते पण घासून घेते. लगेच स्वयंपाकाला लागते. मी ना अंड्याची भाजी करायला. बघा कशी करते. तर पहिले तर तेल गरम करायचं. 1 कांदा कापून घेतला, 1 टमाटर, कोथिंबीर, लसूण, अद्रक याला तळवून घेते थोडासा. कांदा आणि टमाटर तळून घेते.
चला तर बघा कांदा टमाटर तळले. आता अद्रक लसूण पण टाकून घेते. लगेच त्याची पेस्ट करून देते. हे बघा काढून आता मिक्सरमध्ये वाटून घेते. चला तर बघा मी वाटण करून घेतलं आहे. मस्त असं वाटले. जे तेल तळविलेलं आहे त्याच्यातच आता मी फोडणी देते. बघा मस्तपैकी तळायचे. तेल सुटलं की तळला म्हणून समजायचं. आता मी मसाले टाकते. हे कांदा लसूण मसाला आहे. 2 छोटे चमचे, 1 चमचा चटणी, थोडीशी हळद, हा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. चला तर बघा मसाला तळलेला आहे. आता मी अंडे टाकून देते. अशा पद्धतीने अंड्याची भाजी करा, खूप छान लागते. झाकून ठेवते 5 मिनिटं, मग पाणी टाकते. चला तर बघा आता मी पाणी टाकून घेते. जेवढं लागते तेवढं रस्सा करते. बघा किती छान झाली भाजी. थोडंसं टाकायचं, घट्ट असल्यानं छान लागते भाजी. चला तर बघूया आपली भाजी कशी झाली. एकच नंबर झाली अंड्याची भाजी. अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. चला तर या जेवायला संध्याकाळचं असं साधं सिंपल जेवण, भात आणि अंड्याची भाजी. असा गेला आजचा दिवस आमचा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.